मठाला इथे 100 वर्ष मठाला झाली त्यावेळेला उत्सवाची सुरुवात ही आपल्या नामस्मरणाने झाली होती। काही वेळेला आपल्याला सेवेची संधी दिली होती छान 5 दिवसांचा उत्सव होता आणि त्यावेळेला आम्ही लोण्याचा खेळ दादाकडे पाठपुरावा करत असतो तर दादांनी त्यालाही परवानगी दिली। नंतर दादांकडे आम्ही भजनाची मागणी केल्यानंतर दादांनी भजनालाही परवानगी दिली। तर थोडक्यात ह्या नामस्मरणाच्या माध्यमातून मग आपल्या हे सगळा सिलसिला चालू झाला आणि त्यासाठी पुन्हा एकदा नलावडे फॅमिली आणि मी हे 4 सेवेकरी फक्त आपल्याला म्हणजे प्रतिनिधी म्हणून यांना म्हणतोय पण त्याच्या पाठीमागे खूप सेवेकरी आपले काम करत असतात। आता नव्याने युवा सेवेकरी पण खूप आहेत, महिला सेवेकरी देखील आहेत। त्या सगळ्यांचं खूप छान सहकार्य लाभतं आणि त्या सगळ्यांना हा नामस्मरणाचा सोहळा देखील खूप आवडतो। त्याबद्दल नलावडे कुटुंब आणि त्यांनी शिस्त घालून दिलेले हे सगळे सेवेकरी त्या सगळ्यांचे देखील आपण आभार मानतो आणि पुन्हा एकदा पुढच्या नामस्मरणास सुरुवात करतो। 2 मिनिटं फक्त पुढे मला अजून एक सांगायला आवडेल की चेंबूर मठाच्या आत्मलिंग पादुकांबद्दल मला ज्यांच्याकडून सर्वात आधी कळलं होतं 2010 मध्ये ते माझ्या बाबांचे खूप चांगले मित्र। पण त्याच्यापेक्षा मोठी ओळख म्हणजे त्यांची स्वामी संप्रदायात इतका अभ्यास कोणाचाही नाही आहे। इतके असे संजय वेंगुर्लेकर जी आपल्या सोबत आहेत। स्वामींवरती लिखाण अनेक जण करतात पण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेऊन त्याचं त्यांनी लिखाण केलेलं आहे। स्वामीसुत महाराजांवरती देखील त्यांचं उत्तम पुस्तक आहे। आता अग्निहोत्राची मंडळी आली होती तर गुरु मंदिरवरती पण बाळप्पा महाराजांवरती त्यांचं उत्तम पुस्तक आहे। त्याच्यानंतर आपल्या आत्मलिंग पादुका आणि अशाच स्वामींचा सिद्ध पादुका असणाऱ्या चरण पादुका नावाचा एक अतिशय उत्तम ग्रंथ त्यांचा आहे तो देखील त्यांनी लिहिला। त्याच्यामध्ये आपल्याला घर बसल्या ह्या सगळ्या पादुकांचं दर्शन होतं। तर खरोखरच त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे, आपण जरूर त्याचा लाभ घ्या। आणि आज खरोखरच आम्ही पण त्यांनी एकदम शॉर्ट नोटीसवरती त्यांना सांगितलं आणि ते देखील आले तर त्यांचे पण आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ, जय शंकर, श्री गुरुदेव दत्त। मंडळी आज श्री स्वामीसुत महाराज इथे आहेत पण ह्याच आठवड्यात बाळप्पा महाराजांची पण पुण्यतिथी झाली। त्यानंतर ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला श्री आनंदनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे। त्याच्यानंतर स्वामी म्हटलंय की चोळप्पा, बाळप्पा, सुंदराबाई ह्या सगळ्या झाल्या। त्यामुळे आता आपण या स्वामींच्या भजनात त्यांची देखील आठवण काढूया आणि पुन्हा एकदा या ब्रेक नंतर स्वामी देखील विहार करून आले असतील तर पुन्हा एकदा त्यांना आपण स्वामींच्या भजनाला त्यांना प्राचारण करूया। श्री स्वामी समर्थ। Hey,
माता पिता का वचन निभाया, माता पिता का वचन निभाया, माता पिता का वचन निभाया। छोटे से हलनी रावण से सीता, रावण को मारा लंका को जीता, रावण को मारा लंका को जीता। जब तब ये आए तब तब ये आए, तब तब ये आए, जब तब ये दुनिया इनको पुकारे। सवारी रावण की लीला है नारी नारी, रावण की निकले सवारी, रावण की लीला है नारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारे। रावण की निकली सवारी, रावण की लीला है नारी नारी, रावण की निकली सवारी, रावण की लीला है नारी नारी, रावण की निकली सवारी, रावण की लीला है नारी, रावण की सवारी, रावण की लीला है नारी। बोलो सियावर रामचंद्र की है, पुत्र हनुमान की है। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की है, वैदिक हिंदू धर्म की है, वैदिक हिंदू धर्म की है। भारत माता की जय। जय श्री राम।